पैशांना फुटणार नाहीत असं देखील गणेश नाईक यांनी म्हटलंय। दरम्यान ठाकरे गट सकाळी 11 वाजता विधान भवनामध्ये दाखल होणार आहे। सकाळी 11 वाजता ठाकरे गटाचे सर्वच आमदार मतदानासाठी पोहोचतील। परळी इथल्या आयटीसी ग्रँड हॉटेलमधून ठाकरे गटाचे आमदार हे 11 वाजता निघतील आणि ठीक 11 वाजता विधान भवनामध्ये सर्वच आमदार पोहोचून मतदानाचा हक्क बजावतील। मध्ये या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चा करतायत, त्यांना नमस्कार देखील त्यांनी केलेला आहे। इतकंच नाही तर काही वेळापूर्वी चंद्रकांत पाटील हे देखील विधान भवनाच्या पायऱ्यांवर मिलिंद नार्वेकरांना भेटले, त्यावेळी देखील त्यांनी नमस्कार केलेला होता। मिलिंद नार्वेकर हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, त्यामुळे नार्वेकर आता एक मतासाठी या ठिकाणी काम करताना पाहायला मिळतात। मतदानाची जुळवाजुळवासाठी नार्वेकर आहे ते स्वतः उमेदवार। तर मिलिंद नार्वेकर हे आपल्याला विधान भवन परिसरामध्ये पाहायला मिळतात। उमेदवार असल्यामुळे ते प्रत्येक आमदाराला या ठिकाणी नमस्कार करतायत। एका मताची जुळवाजुळव करताना हे प्रत्येक उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात। ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे सकाळी चंद्रकांत पाटील यांना भेटले, त्याचबरोबर आता बावनकुळे यांच्यासोबत देखील त्यांची भेट झालेली आहे। त्यामुळे या दोन्ही नेत्यांना नमस्कार करत एक प्रकारे संपूर्ण गणित समजावून सांगण्याचा किंवा समजून घेण्याचा प्रयत्न मिलिंद नार्वेकर यांनी केलेला आहे। बावनकुळे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यामध्ये विधान भवन परिसरामध्ये चर्चा झालेली आहे। मिलिंद नार्वेकर यांनी बावनकुळेंना नमस्कार देखील केलेला आहे। काही वेळापूर्वीच आपण पाहिलं की विधान भवनाच्या पायऱ्यांवर चंद्रकांत पाटलांसोबत देखील त्यांची